रामकृष्ण हरी. जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी थे कुटी म्हणून श्री गुरु ज्ञानोबा या ठिकाणी असं सांगतात की सद्बुद्धी माणसाच्या ठिकाणी वृद्धिंगत झाली पाहिजे. बुद्धी तीन प्रकारची आहे: दगड बुद्धी, चर्मबुद्धी आणि तैलबुद्धी. तैलबुद्धी म्हणजे पाण्यावर तेल टाकल्यानंतर ते जसं पसरतं तसं बुद्धीमध्ये नवनवीन विचार पसरले पाहिजेत. गुरुनी 3 शिष्य होते. 3 शिष्यांना 2-2 चणे प्रसाद म्हणून दिले. पहिल्या शिष्याने मिळाले की खाऊन टाकले. दुसऱ्या शिष्याने ते सोन्याच्या पेटीत ठेवले आणि तिसऱ्या शिष्याने ते 2 चणे शेतामध्ये पेरले. त्याचे काही आणखीन चणे तयार झाले, परत पेरले, आणखी काही चणे झाले. असं 3 वर्षानंतर त्या ठिकाणी गुरुजी आले. पहिल्या शिष्याला विचारले, तुझे चणे काय झाले? तो म्हटला, तुम्ही दिली की मी खाऊन टाकली. ही दगड बुद्धी. दुसऱ्याला विचारलं, तुझे चणे काय झाले? तो म्हणाला, मी सोन्याच्या पेटीत ठेवले, ते नासून गेले. हो, ही चर्मबुद्धी. आणि तिसऱ्याने काय केले तर तिसऱ्याने 2 चण्याचे 1 क्विंटल चणे तयार केले. ही तैलबुद्धी. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या बुद्धीचा विस्तार करता आला पाहिजे, गुरूंच्या ज्ञानाचा विस्तार करता आला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात की या ठिकाणी दिव्याची ज्योत लहान असते पण प्रकाश देते, तसं बुद्धी छोटी असली तरी तिचा विस्तार करता आला पाहिजे, असं माऊली तुम्हा मला सांगतात. रामकृष्ण हरी.